अच्छा हां रेडी या सगळी ये वाला my pleasure. बाईट घेऊ तशी एक छोटीशी राऊंड घेऊया राऊंड घेऊन नंतर बाईट करूया सगळे काही इकडचे काही आता वाघबकरी कंपनी वाले हे ऍक्च्युली आहे का चहा रेडी दुपारनंतर चहा कितना बढ़िया म्हणजे त्यांनी हुशार आहे मार्केटिंग दॅट इज म्हणजे त्याला सगळ्यांना द्या तुम्ही घ्या थोड़ा सा मैं उनको मेरी जैसा थोड़ा नहीं तो आणि मी थोड़ा आम्हाला मेरे जैसा अभी तुम्ही घ्या तेल घरच्या घरी सगळे प्रकार का तेल मराठीत बोला मराठी येतं हो हो करण्याचं विकत कंदी शेंगदाणा सोलापूर क्रशिंग करून मग ते प्रॉडक्ट घालायचं इथून आहे का आणलंय का आता आणलेलं आहे पण लाईट अजून आली नाही बरं आले की नाही लाईट यायचे नाही सर्व प्रकारचं आपल्याला तेल एकदम प्युअर तयार घालून इथे ती 17,000 रुपये 18,500 आहे आपल्या फेस्टिवलला सध्या शॉपिंगमध्ये आपल्याला 1,000 रुपये डिस्काउंट आपण 17,000 ऑल द बेस्ट आता 7 वर्ष झाली. the brand looks very professional. Yeah, now we सुरुवात केली घरनं, पण now we do a factory in 3 years now. आणि पॅकेजिंग सगळ्यात प्रोफेशनली टॉक अबाउट युअर आणि खूप चांगली आहे. ते नाही ऑल हँडमेड आहे. माझी ती काय शालिनी प्रॉडक्ट शालिनी फक्त पाणी टाकून मी पण नाही गेले तो दाखव प्रॉडक्ट डोसा एक वेगळा आहे दावणगिरी डोसा रावणगिरी डोसा इन्स्टंट लोणचं हा कुठेच मिळत नाही खूप सुंदर आणि हा कोल्हापुरात खूप प्रसिद्ध आहे लोणी डोसा म्हणून म्हणतो लोणी डोसाच म्हणतात त्यानंतर बाकी पारंपरिक पिठे सगळी आहे म्हणजे भाकरी पोळी ते करण्यासाठी अँड वी हॅव पिकल्स दिस टाइम बिकॉज आता सीझन म्हणजे अजून बनले नाही आहेत तेवढे दॅट्स द रेंज आई आणि मी असा आमचा बिझनेस आहे दिस इज माय नानी इज निर्माणी एक 5 प्लस घरात ना इव्हेंच्युअली आई ते पुढे गेलं नाव आय जॉईन थर्ड जनरेशन कुठे असतं तुमचं पुण्यामध्ये पुणे आपलीच आहे का उद्योग आमचे असे छोटी लोक मोठी होतात ते आम्हाला कारण शी इज देअर फॉर उद्योगिनी औरंगाबाद अच्छा आपलं फेस्टिवल शॉपीचं प्रदर्शन सेंट फ्रान्सिस हायस्कूलला लागलेलं आहे आणि तिथे बेसिकली आपण जे दिवाळीमध्ये खरेदी करायला येता तेच प्रदर्शन नाही म्हणणार कारण मकर संक्रांती पूर्व आहे पण तसंच प्रदर्शन आम्ही केलेलं आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या प्रेमामुळेच 32 वर्ष सातत्याने आम्ही इथे येतोय आणि तुमच्या प्रेमामुळे सहकार्यामुळे सातत्याने आम्ही संभाजीनगरला येतोय सेंट फ्रान्सिस हायस्कूलला 12 तारखेपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत विविध प्रकारचे स्टॉल्स
एकाच छताखाली तुम्हाला बघायला मिळतील. डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर्स मीट आहे, त्यामुळे तुम्हाला स्वस्त दरातही मिळतील. आणि मकर संक्रांतीला जे तुम्हाला वाण द्यायचं आहे बायकांना, त्या वाणासाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. इथे तुम्हाला दाखवते, आमच्याच उद्योगिनी आहेत ज्यांनी छोटे छोटे प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत आणि ते पण प्रॉडक्ट्स तुम्हाला बघता येतील की जे छोटेसं तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे आणि ते वाण म्हणून चालेल. आता हे बघा, हे हँडमेड आहे आणि हे बघा हळदी कुंकवाचं एक छोटंसं आहे. असं वेगळं म्हणजे क्रिएटिव्हिटी बघा, हळदी कुंकू आणि हलवा तिन्ही एकत्र आहे, असं कधीच तुम्हाला दिसणार नाही. ही रांगोळी बघा, म्हणजे ज्याला जे पाहिजे ते तुम्ही इथे एकाच छताखाली घेऊ शकता. आणि तिळगुळाचे लाडू सुद्धा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहेत. कारण आमच्या उद्योगिनी, आमच्या मॅडम इथे आहेतच, दाशरथी मॅडम, त्याच सगळ्या या उद्योगिनींचं आमचं दुकानसुद्धा इथे आहे. त्या बोलतीलच दुकानाबद्दल, त्या तिथे तुम्हाला मिळेलच दुकानात. पण त्याच्या पूर्वी दुकानातल्या सगळ्या उद्योगिनींनी इथे प्रॉडक्ट्स लावलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की या. 12 तारखेपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत फेस्टिवल शॉपी सेंट फ्रान्सिस हायस्कूल संभाजी. या फेस्टिवलमध्ये किती शॉप आलेले आहेत सध्या? इथे जवळजवळ 150 शॉप्स आहेत, जवळजवळ छोटे मोठे सगळे धम. आणि त्याच्यानंतर तुम्ही दमता थकता म्हणून तुमचं जेवणाची पण व्यवस्था आहे. जेवणाची म्हणजे विविध प्रकारचे फूड इज अवेलेबल हिअर. सो तुम्ही दमल्यानंतर घरी जाऊन जेवण करण्याची गरज नाही, इथेच जेवण करूनच घरी जा. कुठून कुठून आले लोक? सगळ्या भारतातून आहेत, सगळ्या भारतातून, गुजरातहून आहेत, नंतर राजस्थानहून आहेत, काश्मीरहून आहेत आणि स्वतःची स्पेशालिटी घेऊन आले. चालेल, धन्यवाद. फेस्टिवलचं उद्घाटन झालं, काय सांगाल त्याबद्दल? मी पहिलं तर सगळ्या संभाजीनगर शहरवासियांना आव्हान करीन की तुम्ही येऊन हा फेस्टिवल शॉपी अटेंड करा. इकडे वेगळ्या वेगळ्या स्टेट्स, वेगळ्या वेगळ्या सिटीजमधून प्रोडक्ट्स आलेले आहेत. आम्ही म्हैसूरचे काही प्रोडक्ट्स बघितले, जयपूरचे प्रोडक्ट्स बघितले, काश्मीरचे प्रोडक्ट्स बघितले. असा एक्झिबिशन संभाजीनगरमध्ये आला आहे, असे प्रोडक्ट्स आज आपल्याकडे आलेले आहेत. तर आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी मिळते संभाजीनगरची बाईंग पॉवर किंवा स्ट्रेंथ दाखवायला. तर सगळ्यात पहिलं तर मी सगळ्यांना हे उल्लेख करेन की आपण घराच्या बाहेर येऊन हे एक्झिबिशन अटेंड करा. सेकंड, मी मीनल मोवाडीकर मॅडमला खूप खूप अभिनंदन देईन की ती 32 इयर्सपासून हे एक्झिबिशन इकडे होल्ड करते आहे. आणि आज तिचा विश्वास आहे संभाजीनगर शहरवासियांकडून आणि कंपनीजमधून जे इकडे एक्झिबिट करतात. महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की देर इज नो तिकीट. तिकीट नाही आहे, आपके जेब से एक पैसा भी जाने वाला नहीं, आप जरूर आ जाओ. सर, या निमित्ताने शहरवासियांना काय आवाहन करणार तुम्ही? आज जर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या स्टेट्सचे, वेगळ्या वेगळ्या सिटीजचे स्पेशालिटी अनुभव करायचे असतील, जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल की बाहेर स्टेट्समध्ये काय फेमस आहे ते आज तुमच्या सिटीमध्ये आले, तुम्ही ह्या एक्झिबिशनला येऊन इकडे एक्सपिरियन्स करा. इकडे ह्या फेस्टिवल शॉपिंग एक्सपिरियन्समध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. आणि आज असा एक्झिबिशन येतो आहे हे आपण ऑपॉर्च्युनिटी सेलिब्रेट केली. तर सगळ्यांनी इकडे येऊन ह्या एक्झिबिशनमध्ये पाठवा. चालेल, धन्यवाद. संभाजीनगरमध्ये इथे ऑर्गेनिक अम्ब्रेला अँड न्यूट्रीफूड नावाचं एक शॉप काढलेलं आहे. त्या शॉपमध्ये या सगळ्या उद्योगिनींचे प्रॉडक्ट ठेवणे आणि त्यांना आज मार्केट मिळवून देणे याच्यामध्ये यांचा खास वाटा आहे. म्हणजे या सगळ्या प्रदर्शनांमध्ये जो काही सेल होतो आहे तो ते सेलचा अनुभव त्यांनाही घेता येतो, कशा पद्धतीने आपल्याला मार्केटिंग करायचं आहे याचाही त्यांना अनुभव येतो. आणि ही चांगली संधी जी आहे ती मिनलताई आपल्याला देता आहेत, हे मला आज एक वैशिष्ट्यपूर्ण वाटतं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या लोकांनी इथे येऊन दरवर्षी ज्याप्रमाणे या प्रदर्शनाची वाट पाहतात आणि यावेळेला दिवाळीच्या ऐवजी आपल्याला हे संक्रांतीला मिळतंय, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण हे महिलांना एक खरेदीची पर्वणी असते आणि खरेदी करण्यात महिला सगळ्यात अग्रेसर असतात. त्यामुळं हा एक वेगळी पर्वणी आज संक्रांतीच्या काळामध्ये महिला घेता आहेत आणि प्रदर्शनी खूप उत्कृष्ट आहे. खूप चांगले प्रत्येक प्रदेशातले स्टॉल आलेले आहेत. दरवर्षी आवर्जून सातत्याने हे स्टॉलधारक फोन करून विचारतात की मॅडम कधी आहे प्रदर्शन, आणि ते स्वतः स्टॉल घेऊन लावतात. हे यांचं वेगळं यशाचं गणक आहे. धन्यवाद. थँक्यू.